नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हे फळ तुम्ही खाल्ले तर असतील, पण तुम्ही कधी याचे झाड पाहिले आहे का? हे आहे अंजीरचे झाड. आज आम्ही आले आहोत पुण्यापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या आणि दिवेघाटाच्या कुशीत वसलेल्या मल्हार गडाला. या गडाच्या पायथ्याशी सोनोरी हे गाव आहे, त्यामुळे या गडाला सोनोरी गड असे पण म्हणतात. मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड आणि सिंहगड हे किल्ले एकाच रांगेत आहेत. याच रांगेला फुलेश्वर रांग असे देखील म्हणतात. पुण्यावरून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. मल्हारगड हा त्रिकोणी आकाराचा असून बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे. इथे तुम्हाला एक खंडोबाचं मंदिर पाहायला मिळेल. यामुळे या गडाचं नाव मल्हारगड असे पडले आहे. त्याचसमोर तिकडे एक शिवाचे मंदिर देखील आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आद्य क्रांतिकारक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या गडाचे आश्रय घेतला होता. हा किल्ला ट्रेक करायला लहान मुलांना सोबत घेऊन येऊ शकता. ट्रेक करायला फक्त 10 मिनिटं लागतात. मग या पावसाळ्यात कधी येताय हा छोटा पण सुंदर किल्ला बघायला?